गुड आफ्टरनून. आजचा आपला टॉपिक आहे अँटीपार्टम हॅमरेज. डेफिनेशन बघूया. अँटीपार्टम हॅमरेज APH इज डिफाइंड फ्रॉम और इनटू द जिनॅटल ट्रॅक्ट म्हणजे occurring antepartum hemorrhage is defined as a bleeding from or into a vaginal tract occurring from 22 weeks of pregnancy and prior to the birth of the baby. Usually काय होतं, antepartum hemorrhage हे काय आहे तर हे genital tract आहे, bleeding from genital tract after 22 weeks of pregnancy till before delivery. ओके, डिलिव्हरीच्या आधी म्हणजे बेबीच्या बर्थच्या आधी आणि 22 वीक्स नंतर जर मदरला वजानल ब्लिडिंग झालं, ब्लिडिंग थ्रू वजानल ट्रॅक्ट जर झालं तर त्याला आपण अँटीपार्टम हॅमरेज असं बोलतो. त्याचे चान्सेस किती पर्सेंटचे आहेत? कॉम्प्लिकेट्स आहे 3 to 5% ऑफ प्रेग्नन्सी. युजली 3 ते 5% प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला APH पाहायला मिळतं. लीडिंग कॉज ऑफ पेरिएनल अँड मॅटरनल मॉर्टॅलिटी वर्ल्ड वाईड. त्याचं मेन कारण जे आहे ते पेरिडेटल ड्युरिंग अँटीलेटर पिरियड मध्ये आणि मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट आहे वर्ल्ड वाईड आहे. अप्स विथ 1/5 ऑफ एव्हरी प्रीटर्म बेबीज आर बॉर्न इन APH. युजली काय होतं, 1/5 ऑफ एव्हरी प्रीटर्म बेबीज जे बेबीज आहेत 1/5 पर्यंतचे आर बॉर्न असोसिएटेड APH, जे मोस्टली APH थ्रूच बॉर्न झालेले आहेत. म्हणजे APH अँटीपार्टम हॅमरेज म्हणजे आफ्टर 22 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी बट बिफोर 40 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. मोस्ट ऑफ द टाइम अनप्रेडिक्टेबल. याचा मोस्ट ऑफ द टाइम हे अनप्रेडिक्टेबल आहे, याला आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. सिव्हिअरिटी काय आहे? नो कन्सिस्टंट डेफिनेशन ऑफ द सिव्हिअरिटी ऑफ APH. तुम्हाला कुठेही कन्सिस्टंट डेफिनेशन सापडणार नाही फॉर दिस टर्म. ओके, की सिव्हिअरिटी ऑफ APH काय आहे? इट इज रिकग्नाइज्ड दॅट द अमाउंट ऑफ ब्लड लॉस इन ऑफन अंडर एस्टिमेटेड. रिकग्नाइज कसं करतो आपण की अमाऊंट ऑफ ब्लड लॉस किती झालंय त्याच्यावरती आपण आपल्याला ते अंडर एस्टिमेट करत असतो. The amount of blood coming from the interiors may not be represent the total blood loss. For example, conciliate placenta abruption. जे ब्लड येत आहे वजाना थ्रू जे येत आहे, ब्लिडिंग येत आहे, ते रिप्रेझेंट नाही करत की किती एक्झॅक्टली ब्लड लॉस झालेला आहे, कारण आपण प्लॅसेंटा अब्रप्शन पण बघतो किंवा फुटलं जे असतो तो. It is important to access the sign of clinical shock. Abruption आहे, फुटलेला आहे, त्यावेळेस काय होऊ शकतं, मदर कॅन गो इन अ शॉक. मदरला शॉक मध्ये ती जाऊ शकते, क्लिनिकल शॉक. द प्रेझेन्स ऑफ फिटल कॉम्प्रोमाइज और द फिटल डिमिनिशेस ॲज अ इम्पॉर्टंट इंडिकेटर टू व्हॉल्यूम डिप्लेशन. व्हॉल्यूम डिप्लेशन साठी फिटल कॉम्प्रोमाइज आणि फिटल डिसिमिनेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. डिफरंट टर्मिनॉलॉजी यूज. युजली काय असतं APH मध्ये हॅमरेजचं नेमकं डिफरंट टर्मिनॉलॉजी काय आहे ते आपण बघूया. स्पॉटिंग. सगळ्यांना स्पॉटिंग हा प्रकार माहिती आहे की स्टेन होतं, डाग पडतात, पण असं पूर्ण असा फ्लो नसतो. सो स्ट्रेकिंग और ब्लड स्पॉटिंग नोटेड ऑन द अंडरवेअर और सायडरी प्रोटेक्शन. जे तुम्ही पॅड्स वापरता त्याच्यामध्ये स्पॉटिंग तुम्हाला दिसणार किंवा तुमच्या पॅन्टिंगवर तुम्हाला असे स्टँडिंगचे डाग दिसणार. मायनर हॅमरेज. ब्लड लॉस लेस दॅन 50 ml दॅट हॅज सेटल्ड. मायनर हॅमरेज अर्थ काय होतो की ब्लड लॉस होतोय पण तो 50 ml पेक्षा कमी आहे आणि युजली तो सेटल झालेला आहे, आता ते होत नाहीये. मेजर हॅमरेज म्हणजे मोठ्या प्रमाणात जर रक्तस्राव होत असेल, हॅमरेज म्हणजे रक्तस्राव. मेजर हॅमरेज म्हणजे ब्लड लॉस ऑफ 50 to 100 ml विथ नो साइन ऑफ क्लिनिकल शॉक. मदरला ब्लड लॉस होतोय 50 ते 100 ml. ओके, तिच्या सॅनिटरी पॅड वरती आहे किंवा तिच्या अंडरगार्मेंट वरती आहे, पण क्लिनिकल शॉकचे काही अशी परिणाम नाही. म्हणजे क्लिनिकल शॉकचा अर्थ काय होतो की ती डिसओरिएंटेड आहे
फटीग झालेली आहे, तिला कॉन्शियसनेस नाहीये, तिला शुद्ध नाहीये, या सगळ्या गोष्टी क्लिनिकल शॉक मध्ये येतात. बीपी लो झालेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे, इट इज टिपिकल साइन ऑफ क्लिनिकल शॉक. मॅसिव्ह हॅमरेज, मॅसिव्ह हॅमरेजचा अर्थ होतो ब्लड लॉस मोर दॅन 1000 ml. जेव्हा 1000 ml पेक्षा ब्लड लॉस हा जास्त असतो आणि क्लिनिकल शॉकचे म्हणजे कॉन्शियसनेस आहे किंवा बीपी कंटिन्युअस तिचं ड्रॉप आहे, हार्ट रेट जर एलिव्हेटेड आहे, हे तुमचे क्लिनिकल शॉक आहे. कोल्ड क्लायमेट स्किन आहे, शॅडो ब्रीदिंग आहे, हे तुमचं क्लिनिकल शॉकचे सिम्पटम्स आहेत. रिकरंट एपीएच, मदरला सारखा एपीएच म्हणजे अँटीनेटल पोस्ट प्रीपार्टम हॅमरेज, अँटीपार्टम हॅमरेज हे आहे म्हणजे मदर बेबीच्या जन्मापर्यंत बट फ्रॉम द 22 वीक्सच्या प्रेग्नन्सी नंतर आपल्याला हा आपण कालावधी हा काउंट केला जातो. तुला सिव्हिअर ब्लड लॉस आहे मोर दॅन 1000 ml, तर आपल्याला आणि पेशंटला क्लिनिकल साईन आहेत शॉक चे, तेव्हा आपल्याला म्हणतो आपण त्याला मॅसिव्ह हॅमरेज. नाव रिकरंट एपीएच अर्थ काय होतो, इफ इट इज मोर दॅन 1, एकदा नाही घडलंय, दोनदा घडलंय, तीनदा घडलंय, चारदा घडलंय, तर ते रिकरंट सारखं होते. कधी 22 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी टिल चाइल्ड बर्थ. ओके, नाव नेक्स्ट इटिओलॉजी काय कारण शकतात. एक तर आहे तुमचा प्लासेंटा प्रिव्हिया, दुसरं आहे तुमचं अब्रप्चो प्लासेंटा, वेझा प्रिव्हिया, एक्सेसिव्ह शो, जेव्हा मदर डिलिव्हरी जाते ना ते पहिला शो होतो. नंतर लोकल कॉजेस मध्ये ब्लिडिंग फ्रॉम सर्विक्स थ्रू ब्लिडिंग होऊ शकतं, वजाना थ्रू होऊ शकतं आणि इव्हन वल्वा थ्रू सुद्धा मदरला ब्लिडिंग होऊ शकतं. आणि indetermination of APH म्हणजे विनाकारण सुद्धा APH can cause. Now placenta previa म्हणजे काय, PP placenta previa, implantation of placenta over or near to the internal os of cervix. जेव्हा कोरियॉन्स फेकत असतात इंटरनल न्यूट्रन वॉल मध्ये, तेव्हा ते कॅप्चर जे करतात विलाय, त्याच्यामध्ये तो प्लासेंटा सिच्युएटेड होतो. जर प्लासेंटाचं इम्प्लांटेशन हे इंटरनल सर्विक्सच्या म्हणजे सर्विक्सच्या जवळ जे ऑस आहे, जे की इंटरनल ऑस आणि एक्सटर्नल ऑस म्हणजे सर्विक्सचं तोंड आहे, त्याच्या जवळ जर प्लासेंटाचं इम्प्लांटेशन झालेलं आहे, याचा अर्थ काय होतो की ते प्लासेंटा प्रिव्हियाचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया आहे कारण नियर टू ऑस प्लासेंटा हा इम्प्लांट झाला आहे. सगळ्यांना माहिती आहे की नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस आपल्याला ऑस ओपन होतं, सर्विक्स डायलेशन झाल्यानंतर इफेसमेंट झाल्यानंतर ऑस जेव्हा ओपन होतं त्याच्यानंतरच बेबी, म्हणजे हे पिशवीचं बोली भाषेत गर्भ पिशवीचं तोंड जेव्हा उघडतं ऑस, त्याच्यानंतरच बेबी जे आहे हळूहळू पुढे ढकललं जातं. मग हे जेव्हा ऑसच्या बाजूला प्लासेंटा जेव्हा डेव्हलप होतो, प्लासेंटा जेव्हा फॉर्म होतो, त्यावेळेस पहिला प्लासेंटा बाहेर जेव्हा कधी ऑस ओपन होईल तेव्हा पहिला प्लासेंटा बाहेर येणार. प्लासेंटा पहिला बाहेर चालणार आहे का, तर नाही, पहिला बेबी बाहेर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला न्यूट्रियन्स प्रोव्हाइड करणारा प्लासेंटा हा बाहेर आला पाहिजे. तर प्लासेंटा पहिला बाहेर आला तर बेबीचा आत श्वास गुदमरू शकतो, बेबीला डिफॉर्मिटीज डेव्हलप होऊ शकतात कारण प्लासेंटा पहिला बाहेर राहिला. आणि ब्लिडिंग तर खूप भयंकर होणार, कारण माहिती जेव्हा ॲब्डोमेन वॉल पासून प्लासेंटा हा वेगळा होतो त्यावेळेस ब्लिडिंग खूप जास्त होतं, एक प्रफ्यूज ब्लिडिंग होतं. सो प्लासेंटा प्रिव्हिया ही नॉर्मल कंडिशन नाही आहे. सो इम्प्लांटेशन ऑफ प्लासेंटा ओव्हर नियर द इंटरनल ऑस ऑफ सर्विक्स, कन्फर्म डायग्नोसिस ऑफ PP कॅन बी डन ॲट 28 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. 28 आठवड्याला जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करता त्यावेळेस तुम्हाला प्लासेंटाचं हे कन्फर्म पोझिशन समजतं. कारण का पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये एक पार्शल भाग कधी कधी ऑसच्या जवळ असतो, पण जेव्हा सेकंड ट्रायमेस्टर पर्यंत तो प्लांटेशन हा फिक्स झाल्यानंतर काही प्रमाणात तो वर सरकला जातो. जर तुम्ही तुमचा जर प्लासेंटा लॅटरल पार्टला उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कुठल्याही लॅटरल भिंतीला जर प्लासेंटा सिच्युएटेड असेल तर जर थोड्याफार प्रमाणात जर तो ऑस जवळ असेल
तर तो पुन्हा याची जागा ऍडजस्ट करतो सेकंड ट्रायमेस्टरच्या मध्ये, म्हणून तुमच्या प्लॅसेंटा म्हणजे ह्याची लॅटरल लाईंग ऑफ प्लॅसेंटाची जे कन्फर्मेशन आहे की एक्झॅक्ट त्याचं पोझिशन काय आहे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या 28 आठवड्यामध्ये समजते. लीडिंग कॉज ऑफ वजायनल ब्लिडिंग इज ड्यू टू द सेकंड थर्ड ट्रायमेस्टर. म्हणजे युजली मदरला ब्लिडिंग होतं, वजायनल ब्लिडिंग जे होतं ते बिकॉज ऑफ प्लॅसेंटा प्रिव्हिया होतं आणि मोस्टली सेकंड ट्रायमेस्टर मध्ये होतं किंवा थर्ड ट्रायमेस्टर मध्ये होतं. क्लासिफिकेशन तुम्हाला दिसते का इथे? आता आपण बोललो की नाही, पहिल्या पिक्चर तुम्ही बघा की तुमचा ऑस आहे, हे जे तुमचा बल्ब सारखा आकार आहे जो निमुळता पार्ट आहे खालचा, तर तुमचा ऑस आहे विच इज ओपन टू द सर्व्हिस. म्हणजे तू सर्व्हिस ओपन करून मग बेबी आउट होणार. तर त्याचा पूर्ण पार्ट हा प्लॅसेंटाने झाकळलेला आहे, म्हणजे प्लॅसेंटा कव्हर झालं. हे कम्प्लीट प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, कम्प्लीट प्लॅसेंटा प्रिव्हिया. दुसरं काय आहे, लॅटरल साईडला राईट साईडला म्हणजे आपल्या राईटला मदरच्या लेफ्ट साईडला थोडाफार प्रमाणामध्ये लॅटरल साईडला त्याने लॅटरल साईडला त्याने प्लॅसेंटा कव्हर केलाय, पण ऑस कम्प्लिटली आहे जे काय आहे ते कव्हर्ड आहे, पण पार्शल आहे, म्हणजे थोडस ओपन झालेलं आहे. तर हे पार्शल आहे कारण पूर्णपणे त्याने ऑस ही कव्हर केलेली नाही. नंतर आहे मार्जिनल, म्हणजे ओके ओके थोडस कुठेतरी ते एका मार्जिन मध्ये त्याने तो प्लॅसेंटा ने ऑस कव्हर केलेला आहे. आणि दुसरं आहे तुमचं लॉंग लाईन, सॉरी लो लाईन. लो लाईन त्याचा अर्थ काय होतो, खालच्या साईडला आहे जो प्लॅसेंटा जो आहे तो डेव्हलप झालेला आहे. समजतं? एक आहे कम्प्लीट, दुसरा आहे पार्शल, देन आहे तुमचा मार्जिनल आणि सर्वात शेवट आहे लो लाईन. ठीक आहे ना. रिस्क फॅक्टर काय आहेत प्लॅसेंटा प्रिव्हियाचे, कशामुळे होऊ शकतो किंवा काय रिस्क आहेत जर मदरला प्लॅसेंटा प्रिव्हिया असेल तर. दुसरी गोष्ट, जर चान्सेस आहेत मदरला पहिले प्रिव्हियस प्लॅसेंटा प्रिव्हियाचे, म्हणजे जर मदर सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे आणि फर्स्ट टाइम तिला प्लॅसेंटा प्रिव्हिया होता, तरी सेकंड प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तिचे चान्सेस हे वाढलेले असतात कारण तिला पहिला हा प्लॅसेंटा प्रिव्हिया होता. प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन रिस्क विथ नंबर्स ऑफ सी सेक्शन, म्हणजे जसं जसं सी सेक्शनचे नंबर्स वाढते तसं तसं म्हणजे हे जे रिस्क आहे ती सुद्धा वाढते. सो प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन जरी असेल तरी तुम्हाला रिस्क फॅक्टर मध्ये प्लॅसेंटा प्रिव्हिया हे होऊ शकतं. प्रिव्हियस टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी नको असते आणि बच्चू नको म्हणजे प्रेग्नेंट नको असते, सो आपण ते टर्मिनेट करतो. जर तुम्हाला हिस्ट्री असेल की प्रिव्हियसली टर्मिनेट केलेली आहे प्रेग्नन्सी, अशा पण लेडीज मध्ये कॅन वी गेट द प्लॅसेंटा प्रिव्हिया, वी कॅन, देयर आर चान्सेस. देन मल्टीपॅरेटिक, म्हणजे मल्टीपॅरेटिक एकपेक्षा जास्त जर बच्चू असतील तर. ऍडव्हान्स मॅटरनल एज, जर मदरचं एज हे मोर दॅन 40 इयर्स ऑफ इयर असेल तरी सुद्धा चान्सेस ऑफ प्लॅसेंटा प्रिव्हियाचे खूप जास्त आहेत. देन मल्टिपल प्रेग्नन्सी, मल्टिपल प्रेग्नन्सी अर्थ काय होतं, एकापेक्षा जास्त बाळा पोटामध्ये आहेत. देन स्मोकिंग, जर मदर धूम्रपान करत असेल, सिगरेट स्मोकिंग करत असेल, बिडी सेविंग करत असेल तर या गोष्टी पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. डेफिशियंट एंडोमेट्रियम ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑन हिस्ट्री ऑफ युटराइन स्कार, जर डेफिशियंट आहे एंडोमेट्रियम, प्रत्येकाला म्हणजे की जो इनर लेअर आहे तुमचा युटरसचा त्याला म्हणतात एंडोमेट्रियम. ओके. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिस्ट्री ऑफ युटराइन स्कार, जर युटराइन स्कारच्या कारणामुळे तुम्हाला एंडोमेट्रियमचा डेफिशियंट आहे, ज्याचं काम एफिशियंट होत नाहीये, तरी सुद्धा प्लॅसेंटा प्रिव्हिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर एंडोमेट्रायटिस असेल आतल्या लेअरला, तुम्हाला जर एखादं इन्फेक्शन असेल तरी सुद्धा यू कॅन गेट प्लॅसेंटा प्रिव्हिया, तरी सुद्धा तुम्हाला प्लॅसेंटा प्रिव्हियाचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लॅसेंटा, जेव्हा कधी आपण मॅन्युअल रिमूव्ह करतो पहिल्या प्रेग्नन्सीला, जर डिटॅच नाही झाला प्लॅसेंटा, आपण थोडा वेळ वाट बघून बघितल्यानंतर आपण कॉर्ड खेचतो तरी नाही झालं तर डिटॅच आपण कधी कधी नॉर्मल रिमूव्ह सुद्धा केलं जातं, तेव्हा सुद्धा तुम्हाला नेक्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस तुम्हाला चान्सेस खूप जास्त आहेत टू गेट द प्लॅसेंटा प्रिव्हिया. देन
क्युरेटेज, जेव्हा तुम्ही क्युरेट करता सारखं डीएनसी करताय किंवा तेव्हा सुद्धा तुम्हाला चान्सेस आहेत की डीएनसी केल्यानंतर यू माइट बी गेट दिस प्लॅसेंटा प्रिव्हिया. असिस्टेड कन्सेप्शन म्हणजे त्याच्यासोबतच कन्सेप्शन झालेलं आहे सोबत, म्हणजे डबल असं त्याला त्यावेळी सुद्धा प्लॅसेंटा प्रिव्हिया हा होऊ शकतो. नाव त्याचे टाईप काय आपण चेक करूया. क्लिनिकल क्लासिफिकेशन मध्ये बघायचं आपल्याला मायनर मध्ये टाईप 1 टाईप 2. आता ते क्लासिफिकेशन काय करतो आपण की जर टाईप 1 चा जर असेल प्लॅसेंटा प्रिव्हिया किंवा टाईप 2 चा असेल किंवा टाईप 3 टाईप 4 चा असेल तर तुम्हाला काय मॅनेजमेंट बघायचं आहे किंवा क्लासिफिकेशन कसं करायचं आहे किंवा काय आपण मॅनेज करू शकतो या गोष्टी आपण डिस्कस करूया. आता मायनर प्लॅसेंटा प्रिव्हिया बघितलं आपण कम्प्लीट आहे, पार्शल आहे, मार्जिनल आणि लो लाईन आहे. तर याच्यामध्ये कुठल्या टाईप मध्ये काय मॅनेज करायचंय क्लास करायचं ते बघूया. तर मायनर टाईप 1 मध्ये आहे जेव्हा तुमचा प्लॅसेंटा जो आहे तो अँटीरियरला किंवा पोस्टीरियर वॉलला, इथे अँटीरियर वॉलला किंवा पोस्टीरियर वॉलला, पुढच्या भिंतीला म्हणजे पुढच्या भिंतीला किंवा पुढच्या युट्रसच्या भिंतीला किंवा मागच्या भिंतीला ओके असेल तर, किंवा अँटीरियर पुढच्या भागाला असेल तर काय की नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल डिलिव्हरी जर केली तर फिटल डिस्ट्रेसचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर मेजर असेल, पोस्टीरियर आहे आणि डेंजरस टाईप आहे ही मोठी सर्वात, तर टाईप 2 ला काय होतं तर चान्स ऑफ फिटल डिस्ट्रेस हे होणारच होणार. ओके. देन टाईप 3 किंवा टाईप 4 ला अँटेरियरला जे पुढच्या भागामध्ये प्लॅसेंटा सिच्युएटेड असेल तर काय असतं कट थ्रू द प्लॅसेंटा टू डिलिव्हर हेल्स नीड टू बी फास्ट अँड एफिशियंट. काय होतं मदर एकदा बेबी बर्थ झाल्यानंतर तुम्ही प्लॅसेंटा थ्रू कट करू शकता आणि आम्ही येईपर्यंत ओके प्लॅसेंटा होता अँटेरियर कट थ्रू द प्लॅसेंटा तो डिलिव्हरला आपण प्लॅसेंटा कट करू शकतो आणि हेन्स नीड टू बी फास्ट अँड एफिशियंट. आणि करणं ही प्रोसिजर ही फास्ट आणि एफिशियंटरित्या केली जाऊ शकते. नाव सेपरेशन कसं होतं युजली सगळ्यांना माहिती आहे, मी माझं मगाशी आपण डिस्कस केलं की प्लॅसेंटा सेपरेशन कसं होतो की सेपरेशन ऑफ नॉर्मली आता आपण प्लॅसेंटा प्रिव्हिया बघितला, समजलं की काय असतं. जेव्हा प्लॅसेंटा हा ऑस जवळ सिच्युएट असतो किंवा ऑसचा बराचसा भाग त्याने कव्हर केलेला असतो त्याला, किंवा बेबीच्या आधी प्लॅसेंटा सिच्युएटेड आहे त्याला आपण म्हणतो प्लॅसेंटा प्रिव्हिया. समजलं सगळ्यांना. त्याच्यामध्ये टाईप आहेत आपण बघितले की टाईप 1 टाईप 2 टाईप 3 टाईप 4 टाईप 4. ओके. एक तर मायनर आहे किंवा मेजर आहे. जर मायनर असेल तर तुम्हाला काय आहे तुम्ही वजनाला डेअरी करू शकत, वजनाला डिलिव्हरी हे करून केल्यानंतर मे बी जे मदर बेबी आहे जे फिटल डिस्ट्रेस होऊ शकतं. जर टाईप 2 टाईप 3 जरी केलं तरी चान्सेस ऑफ फिटल डिस्ट्रेस होऊ शकतं. पण जर 3 आणि 4 मध्ये काय करणार कट थ्रू द प्लॅसेंटा थ्रू डिलिव्हर, ओके प्लॅसेंटा डिलिव्हर कट करून तुम्ही डिलिव्हर करू शकता आणि मग नंतर फास्ट आणि एफिशियंटली बाळाला मोकळं करू शकता. ओके. सो पुढचा आहे आपला ॲब्रप्ट प्लॅसेंटा. ॲब्रप्टिओ प्लॅसेंटा. ॲब्रप्टिओ प्लॅसेंटा म्हणजे नेमकं काय? ॲब्रप्टिओ प्लॅसेंटाचा अर्थ काय होतो की इट्स अ प्रीमॅच्युअर सेपरेशन ऑफ प्लॅसेंटा फ्रॉम द युट्राइन वॉल. प्रीमॅच्युअर वेळेच्या आधी जेव्हा युट्राइन वॉल पासून प्लॅसेंटा हा सेपरेट होतो त्याला म्हणतात ॲब्रप्टिओ प्लॅसेंटा. ओके. त्याच्यामुळे सुद्धा मदरला हॅमरेज हे होऊ शकतं. आता आपण सगळ्यात काय बघतोय अँटीरियर हॅमरेज. हॅमरेज कधी होऊ शकतं ते 2 कारणं पाहिली आपण. एक आहे तुमचं प्लॅसेंटा प्रिव्हिया आणि दुसरं आहे तुमचं ॲब्रप्टिओ प्लॅसेंटा. ओके. आता प्लॅसेंटा प्रिव्हिया काय होतं की प्लॅसेंटाचं सिच्युएशन आहे त्याची जी जागा आहे ती युट्राइनच्या कोणत्या वॉलला आहे, आधी आहे किंवा याच्यावर तुमचं डिपेंड करतं की बाबा
मदरला ब्लिडिंग होऊ शकते की नाही शकते. तर प्लॅसेंटा पहिला सिज्युअर असेल तरी होऊ शकता. अब्रियोटिक प्लॅसेंटाचा अर्थ काय होतो, जो प्लॅसेंटा तुमच्या युटेराइन वॉलला चिकटलेला आहे आणि बेबी बर्थच्या आधीच तो युटेराइन वॉल पासून डिटॅच झालेला आहे, दॅट इज युअर अब्रप्चो प्लॅसेंटा. ओके. युजली हे कधी होतं, आफ्टर 22 वीक्स. सो सेपरेशन ऑफ नॉर्मली लोकेटेड प्लॅसेंटा आफ्टर 22 वीक्स ऑफ जेस्टेशन मोर देन 500 ग्राम अँड प्रायर टू डिलिव्हरी ऑफ फिटस. युजली काय होतं, बच्चू जन्म घ्यायच्या आधीच जो वॉल आहे तो सेपरेशनला जातो. ओके. सो हे एक्सटर्नल ॲब्रप्शन आहे. जेव्हा एक्सटर्नली तुम्हाला हे काळा काळा जो पार्ट तुम्हाला दिसत असेल ना, इकडचा जो कव्हर येतो, तर एक्सटर्नल ॲब्रप्शन आहे. हे एक्सटर्नली जेव्हा सिच्युएटेड असतं त्यावेळेस हे प्लॅसेंटा जो असतो तो युटेराइन वॉल वेगळा झालाय आणि नाव त्याचं बाहेर पडतोय. तर आहे रिलेटिव्हली कॉन्क्युलेटेड ॲब्रप्शन. युजली काय होतं, हे रिलेटिव्ह कॉन्क्युलेटेड हे सेकंड टाइप आहे आणि म्हणजे कॉन्सिलेटेड ॲब्रप्शन. याचा काय होतो की कॉन्सिलेटेड आहे म्हणजे तो पुढच्या भागाला आहे आणि बच्चूपासून तो पुढे गेलेला आहे. ओके. पुढे नेक्स्ट. याची रिस्क फॅक्टर काय आहे अँटीपॅटर्न हॅमरेजचं, सॉरी ॲब्रप्चो प्लॅसेंटाचं. तर प्रिव्हियस हिस्ट्री असेल ऑफ आयपी, जर मदरला प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ अँटीपॅटर्न हॅमरेजची असेल तरी सुद्धा होतं. मॅटर्नल हायपरटेन्शन, मदरला जर हायपरटेन्शन असेल, आपण बघितलं की एक्लेमेशियाटिक कॉजेस कॅन बी देअर जेव्हा बीपी हे हायर साईडला असतं. ऍडव्हान्स मॅटर्नल एज, मदरचं वय हे खूप जास्त आहे, 35 जास्त. ट्रोमा, इट कुड बी अ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्सिडेंट ऑर फॉल. ट्रॉमा झाला काय होतं की तिला कुठला ट्रॉमा झालाय का, काही दुखापत झाली आहे का, कशामुळे, तर डोमेस्टिक व्हायलन्स, जर काही घरात हिंसा वगैरे काय असेल, ऍक्सिडेंट झालाय किंवा पडली आहे, तुमचा ट्रॉमा आहे आणि त्या पडल्या कारणामुळे अँटीपॅटर्न हॅमरेज होत आहे असं. स्मोकिंग, जर मदर स्मोकिंग करते, अल्कोहोल घेते, कोकेन घेते, तरी सुद्धा तुमच्या ॲब्रप्चो प्लॅसेंटा होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. शॉर्ट अम्बिलिकल कॉर्ड, जेव्हा बच्चूची अम्बिलिकल कॉर्ड ही शॉर्ट असते तेव्हा सुद्धा ॲब्रप्चो प्लॅसेंटा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर अम्बिलिकल कॉर्ड ही शॉर्ट असेल तर बेबी पूर्ण पोटभर खेळणार नाही, म्हणजे इकडे फिरत ना म्हणजे इकडे तिकडे जात असं, म्हणून बेबीची पोझिशन चेंज होते कारण बच्चू खेळत असतं आतमध्ये युटेराइन वॉलमध्ये. सो जर शॉर्ट असेल अम्बिलिकल कॉर्ड तरी सुद्धा ॲब्रप्चो प्लॅसेंटा, कारण खेचणार ना, जसं जसं बाळाची मुवमेंट होणार, बाळ इकडे तिकडे जाणार या एंडला त्या एंडला, तर प्लॅसेंटाचं अम्बिलिकल कॉर्ड हे खेचलं गेल्यामुळे सुद्धा प्लॅसेंटा हा वेगळा होऊ शकतो युटेराइन वॉल पासून. सडन डिकम्प्रेशन ऑफ युटरस, तर काय होतं, प्रॉम. सडन डिकम्प्रेशन ऑफ युटरस काय होतं, प्रॉम. आता प्रॉम स्टँड्स फॉर प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन किंवा डिलिव्हरी ऑफ फर्स्ट. जेव्हा जर मदर बेबी फर्स्ट ट्विन असेल मदरचं, त्यावेळी सुद्धा हे सडन डिकम्प्रेशन होऊ शकतं किंवा प्रॉम म्हणजे प्रीमॅच्युअर प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन. फाईन. नाव रेट्रोप्लास्टिक फायब्रॉइड्स, रेट्रोप्लास्टिक फायब्रॉइड, जर मदरला प्लॅसेंटल फायब्रॉइड असेल, जर एखादं फायब्रॉइड झालंय किंवा एखादी गाठ उठलेली आहे तरी सुद्धा मदरला हॅमरेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात, ॲब्रप्चो प्लॅसेंटा होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. रेट्रोप्लास्टिक फायब्रॉइड झालं. नाव इडिओपॅथिक, काही वेळास कारण हे अजिबात लिस्ट डाऊन नाहीये की विनाकारण, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस व्यतिरिक्त सुद्धा काही कारण शकतो म्हणजे लिस्टेड नाही आहे. ठीक आहे. नाव ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी. आता ॲब्रप्चो प्लॅसेंटा मध्ये काय होतं, तर प्लॅसेंटा निघतो. मग अशा वेळेस तुम्ही ऑब्स्टेट्रिक बच्चूला कसं सांभाळणार किंवा बच्चूला कसं
सो ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी मध्ये डायग्नोज क्लिनिकली कसं करतो आपण, तर पेनफुल वजायनल ब्लिडिंग, जर तुम्ही वजायनल ब्लिडिंग केली मदरची तर तुम्हाला ती खूप म्हणजे मदरला ती खूप पेनफुल होते, त्याच्यात 80%. टेन्स अँड टेंडर ॲब्डोमिनल और बॅक पेन, मदरला ॲब्डोमेन पेन होऊ शकतं किंवा बॅक पेन सुद्धा होऊ शकतं. फिटल डिस्ट्रेस, खूप वेळा चान्सेस असतात की मदर बेबी जे आहे डिस्ट्रेस होईल म्हणजे गुदमरू शकतं. ॲबनॉर्मल युट्राइन कॉन्ट्रॅक्शन, मदरला अबनॉर्मल युट्राइन कॉन्ट्रॅक्शन येऊ शकतात. हायपोटोनिक किंवा हाय फ्रिक्वेन्सी, वारंवार आणि हायपोटोनिक, टोन पण नसेल पण तिला वारंवार अशा कळा, सुप्त कळा येऊ शकतात. प्रीटर्म लेबर, मदरचे चान्सेस खूप जास्त आहेत की वेळेच्या आधी डिलिव्हरी होऊ शकते आणि फिटल डेथ, इव्हन बच्चूची सुद्धा डेथ होण्याचे चान्सेस आहेत. अल्ट्रासाउंड इज नॉट युजफुल टू डायग्नोसिस एपी. एपीचा अर्थ काय, अँटीपार्टनल हॅमरेज, हे डायग्नोज करण्यासाठी तुम्हाला सोनोग्राफी इज नॉट युजफुल. ओके. रेट्रो प्लेसेंटल क्लॉट्स, ओके, इझिली मिस्ड. याच्यामुळे काय होतं, रेट्रो प्लेसेंटल क्लॉट असतील मदरला आतमध्ये तर ते दिसत नाही. ओके. What is vasa previa? Vasa previa. Vasa previa अर्थ काय होतो, rupture of fetal vessels that run in a membrane below the fetal presenting part which is unsupported by placenta or umbilical cord. याचा काय होतो अर्थ, rupture of fetal vessels, fetalचे vessels rupture झालेले आहेत जे की मेम्ब्रेन थ्रू खाली fetal प्रेझेंटिंग जातं, प्रेझेंटिंग पार्ट यायच्या आधी ते fetal vessel रप्चर होतात, विच इज अनसपोर्टेड बाय प्लॅसेंटा, जे की प्लॅसेंटा थ्रू किंवा अम्बिलिकल कॉर्ड थ्रू सपोर्ट केले जात नाही. अशा वेळी काय होतं, प्री डिस्पोजिंग फॅक्टर कशामुळे होतं, तर वेला व्हेनलस इन्सर्शन ऑफ अम्बिलिकल कॉर्ड, अम्बिलिकल कॉर्ड मध्ये वेलस इन्सर्शन केलं जातं. ॲक्सेसरी प्लॅसेंटल लोब वगैरे येतात आणि मल्टिपल जेस्टेशन असेल तरी सुद्धा वॅसा प्रेविया हे होऊ शकतं. ओके. द टर्म व्हॅलोमेसोरस इन्सर्शन इज यूज्ड टू डिस्क्राइब द कंडिशन इन विच द अम्बिलिकल कॉर्ड इन्सर्ट, त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नाव रिस्क फॅक्टर काय आहे, रिस्क फॅक्टर काय आहे, तर प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ एपी, जर पहिली हिस्ट्री असेल एपीची, सॉरी सॉरी सो नॉर्मल प्लेसेंटा बघितलं तुम्ही आणि वेसा प्रिव्हिया ऑफ प्लेसेंटा बघू शकता तुम्ही इथे चेंजेस मी. ओके. आधी आपण नॉर्मल प्लेसेंटा बघूया. नॉर्मल मध्ये काय होतं, हे तुमचं जे आहे नॉर्मल प्लेसेंटा, इथे फर्स्ट पिक्चर बघा वरच्या की तो युट्राइन वॉलला जो आहे तो अटॅच्ड आहे, पण इथे वॅब मध्ये तुम्हाला दिसते वेसा प्रेविया ऑफ द प्लेसेंटा मध्ये जे फिटल एंडचे जे वेसल्स आहेत ते रप्चर झालेले आहेत. नाव डायग्नोसिस कसं करतात वॅसा प्रेशियाचा, अँटीनेटल डायग्नोसिस रिड्यूस द पेरिनेटल मोर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. अँटीनेटल मध्ये जर तुम्ही वेल डायग्नोसिस केलं वॅसा प्रेशियाचा ड्युरिंग सोनोग्राफी वगैरे तर तुम्हाला पेरिनेटल म्हणजे ड्युरिंग लेबर किंवा त्याच्यानंतर हे मोर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी करू शकतो, मागे करू शकतो. पेनलेस वजानल ब्लीडिंग हॅज द टाइम ऑफ स्पॉन्टेनियस रप्चर ऑफ मेम्ब्रेन और पोस्ट अम्नियोटॉमी. जर मदरला फिकल वेसा प्रिव्हिया असेल तर पेनलेस वजानल ब्लीडिंग हे होऊ शकतं ॲट द टाइम ऑफ स्पॉन्टेनियस रप्चर. म्हणजे अम्नियोटॉमी जेव्हा तुम्ही करता, जेव्हा अमिनोटॉमी जी ओपन करता किंवा एखादं स्पॉन्टेनियस रप्चर करता मेम्ब्रेनचं तर ते पेनलेस ब्लीडिंग होऊ शकतं. ओके. ना फिटल ब्रॅडिकार्डिया, बच्चूचा रेट जो आहे फिटलचा रेट जो आहे तो लेस दॅन 60 होऊ शकतो.
ब्रॅडिकार्डिया. द फिटल शॉक और डेथ कॅन अकर रॅपिडली ॲट द टाइम ऑफ डायग्नोसिस. फिटलची डेथ किंवा शॉक मध्ये जाऊ शकतो ॲट द टाइम ऑफ डायग्नोसिस ड्यू टू द ब्लड लॉस मुळे शॉक मध्ये जाऊ शकतो, डेथ होऊ शकते. Our major bulk of blood volume is fetus. 3 kg fetus is equal to 300 ml. म्हणजे blood loss continuously in major bulk of blood. जर blood loss होते continuously constitutes a major bulk of blood loss. जर blood loss होतो तर तुमचा blood volume जो आहे तो खूप जातो आहे fetusसाठीचा. क्योंकि 3 kg जो fetus आहे ना त्याला 300 ml blood देऊ शकतो. ओके. Hence always check the fetal heart after rupture of membrane and amniotomy. म्हणून इथून पुढे जेव्हा कधी पण तुमच्या बच्चूचं म्हणजे मेम्ब्रेन रप्चर होतं, प्रॉम होतं, ओके, किंवा अम्नियोटॉमी करतात तर आपल्याला फिटल हार्ट हे चेक करणं गरजेचं आहे. डेफिनेटिव्ह डायग्नोसिस बाय इन्फेक्टिंग द प्लासेंटा अँड फिटल मेमरीज आफ्टर डिलिव्हरी. सो डेफिनेटिव्ह डायग्नोसिस बाय इन्स्पेक्टिंग द प्लासेंटाला थोडा नीट चेक करायचं आहे, ओके, बाय प्लासेंटा अँड फिटल मेम्ब्रेन आफ्टर डिलिव्हरी. आणि मेम्ब्रेन आहे जे मदरचं बेबीचं मेम्ब्रेन आहे ते सुद्धा नीट स्टडी करायचं आहे आफ्टर डिलिव्हरी. कॉम्प्लिकेशन्स काय आहेत एपीएचचे, अँटीबॉडी हॅमरेजची. इथं मॅटरनल कॉम्प्लिकेशन काय होतं, ॲनिमिया होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं, मॅटरनल शॉक होऊ शकतं, रिनल ट्युब्युलर नेक्रोसिस होऊ शकतो मदरला, कंझप्शन कंजिओवाली की मॅटरनल डिस्क आहे, रिनल ट्युब्युलर नेक्रोसिस होतं, कंझप्टिव्ह कोॲग्युलोपॅथी होऊ शकते मदरला, पोस्टपार्टम हॅमरेज होऊ शकतं, प्रोलॉंग हॉस्पिटल स्टे. कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी मॅनेज करू शकत नाही मदरला. शी हॅज टू स्टे इन हॉस्पिटल. सो बिकॉज ऑफ द अपर reason she might be stay in hospital more than 2-3 days. Okay, now prolonged hospital stay, psychological sequelae होऊ शकतात, complications of blood transfusion होऊ शकतं. फिटल मध्ये काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर फिटल हायपोक्सिया, मदर बेबीला ऑक्सिजनची मात्रा कमी होणार, रेकॉर्ड केली जाणार, स्मॉल टू जेस्टेशनल एज अँड फिटल ग्रोथ रिटार्डेशन. ओके, मदरला बच्चूला स्मॉल टू जेस्टेशनल एज हे वाढतं, कमी होतं आणि फिटल ग्रोथ सुद्धा हे रिस्ट्रिक्ट होऊन जाते. प्री मॅच्युरिटी लॅप्रोस्कोपिक अँड स्पॉन्टेनियस. आणि फोर्थ आहे फिटल डेथ. तो सर्वात शेवट जो आहे तुमचा फिटल डेथ. तो फिटल हायपोक्सिया होऊ शकतो, जेस्टेशन एज आणि फिटल ग्रोथमध्ये रेस्ट्रिक्शन येऊ शकतात, किंवा एखादी प्रीमॅच्युरिटी येऊ शकते, किंवा लास्टला तुमचा जे आहे हे तुमचं फिटल डेथ आहे. क्लिनिकल असेसमेंट इन एपीएच. जर एपीएच मध्ये क्लिनिकल असेसमेंट काय करायचं, फर्स्ट अँड फोरमोस्ट मदर आणि फिटल वेलबिंग. मदर आणि मदरचं चेक करायचं आहे त्यांना, आणि सर्वात जास्त आधी मदरला बघायचं आहे. इस्टॅब्लिश वेदर अर्जंट इंटरव्हेन्शन रिक्वायर्ड. बघणं गरजेचं आहे की बाबा मदरला अर्जंट रिक्वायरमेंट आहे का. टू मॅनेज मॅटर अँड फिटल कॉम्प्रोमाइज. जर मदरचं आणि बाळाचं कॉम्प्रोमायझेशन करण्यासाठी वेळ आहे का, और अर्जंट इंटरव्हेन्शन घेऊ शकते का. Access the client, access the extent of vaginal bleeding, cardiovascular condition of mother. So मदरची vaginal bleeding हिस्ट्री घ्यायची आणि याचं कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन कशी आहे ते सुद्धा आपल्याला चेक करायचं. Access the fetal well-being. Access the fetal well-being. आता हिस्ट्री कशी घ्यायची. Should be taken after the mother is stable. युजली हिस्ट्री कधी घेतात जेव्हा मदर ही स्टेबल होते. Should be taken after the mother is stable. Associated pain with the hemorrhage. Hemorrhage मुळे जे मदरला पेन वगैरे होतं ते आहे का. तर कंटिन्युअस पेन असेल मदरला तर त्याला आपण समजायचं की त्याला प्लॅसेंटल अब्रप्शन आहे. प्लॅसेंटल अब्रप्शन आहे. जर इंटरमिडिएट पेन असेल तर माइट बी बिकॉज ऑफ द लेबर पेन. नंतर त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहे.
फॉर ऑब्झर्वेशन ऑन प्लासेंटा प्रिव्हिया शुड बी आयडेंटिफाइड. तुम्हाला रिस्क फॅक्टर्स मध्ये किंवा ॲब्झॉर्प्शन आहे का प्लासेंटा प्रिव्हिया आहे हे पहिलं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. रिड्यूस फुटल मुवमेंट. जर मदरला एपीएच आहे आणि असोसिएटेड विथ स्पॉन्टेनियस और इलेक्ट्रोनिक रप्चर ऑफ मेम्ब्रेन आहे, जर हॅमरेज आहे आणि त्याच्यामध्ये रप्चर ऑफ मेम्ब्रेनही झालं आहे, तर रप्चर्ड वेझा प्रिव्हिया हे कन्सिडर केलं जाऊ शकतं. जेव्हा फिटलचा वेझा प्रिव्हिया हे रप्चर झाल्याचं कन्सिडर केलं जाऊ शकतं. प्रिव्हियस सर्वायकल स्मिअर हिस्ट्री. जर पॉसिबिलिटी ऑफ सीए सर्व्हिक्स. जर मदरची आपण प्रिव्हियस सर्वायकल स्मिअर हिस्ट्री केलेली असेल तर त्याचे किंवा त्याला जास्त चान्सेस असतात सीए सर्व्हिक्स होण्याचे. सिम्पटमॅटिक प्रेग्नंट वुमन युजली प्रेझेंट विथ एपीएच. ओके, जी सिम्पटमॅटिक मदर आहे जिला युजली एपीएच आहे, मोस्टली पोस्ट कॉइटल और वजाइनल डिस्चार्ज. ओके, मोस्टली जे आहे सिम्पटमॅटिक प्रेग्नंट वुमन युजली प्रेझेंट विथ एपीएच. मदर कधीतरी एपीएच घेऊन येते बिकॉज ऑफ द मोस्टली पोस्ट कॉइटल म्हणजे पोस्ट रिलेशनशिप. जर मदरमध्ये आणि पार्टनरमध्ये सेक्शुअल रिलेशनशिप सुद्धा घडलेले असतील तरी सुद्धा अँटीपार्टम हॅमरेज सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हिस्ट्री घेताना विचारणं गरजेचं आहे किंवा काही कॉइटस वगैरे आहे झालं आहे का किंवा वजाइनल डिस्चार्ज हा झालेला आहे का. एक्झामिन करताना तुम्हाला काय बघायचं आहे तर जनरल युजली तुम्हाला पल्स बीपी चेक करायची आहे. ॲब्डोमेन जर टेन्स असेल तर टेन्स आहे का, टेंडर आहे का, बुडी आहे का, कडक आहे का. फील द युट्रस इंडिकेट्स अँड सिग्निफिकंट ॲब्डॉप्शन. जर तुम्हाला इंडिकेट्स हे सिग्निफिकंट हे सगळं वरचं जे आपण टेन्स, टेंडर, बुडी, फील ऑफ द युट्रस हे तुम्हाला सिग्निफिकंट आहे की तुम्हाला ॲब्डॉप्शन मदरला ॲब्डॉप्शन ऑफ प्लेसेंटा झालेला आहे, युट्राइन वॉल प्लेसेंटा सोडलेली आहे. पेनलेस ब्लिडिंग. ब्लिडिंग होत आहे पण पेनलेस आहे. हाय फिडल प्रेझेंटेशन पार्ट. ओके, पेनलेस ब्लिडिंग असेल. आता युजली कसं होतं जेव्हा क्रॅम्प होतं जेव्हा ब्लिडिंग होतं तेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्शन येऊन खूप पुढे शो वगैरे होईल. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन हे तुमचं नॉर्मल आहे, शो नाही नॉर्मल, पण तुम्हाला पेन होतं. पण जेव्हा प्लॅसेंटा प्रिव्हिया असतो तेव्हा पेनलेस ब्लिडिंग होतं आणि हाय फिडल प्रेझेंटिंग पार्ट जो आहे तुमचा प्लॅसेंटा आहे. सॉफ्ट नॉन टेंडर युट्रस में suggest a lower urinary tract cause bleeding from the placenta or vasa previa. जेव्हा पर ॲब्डोमेन सॉफ्ट आहे, नॉन टेंडर आहे, युट्रस तुम्हाला सजेस्ट अ लोअर युरिनरी ट्रॅक्ट कॉज. तर तुम्हाला नॉन टेंडर युट्रस दाखवते जे सॉफ्ट आहे, अशा वेळेस चान्सेस असतात की ब्लिडिंग होत आहे फ्रॉम प्लॅसेंटा और वसा प्रिव्हिया. आता एक्झामिन कसं करायचं तर स्पेक्युलम. प्रत्येकाला माहिती आहे गायनेक पेशंट आपण स्पेक्युलम वापरतो. मदर ही बर्थ पोझिशन मध्ये त्याला लिथोटॉइड पोझिशन म्हणतात आणि स्पेक्युलमने कस आणि स्पेक्युलमने आपण रिट्रॅक्ट करतो सर्व्हिक्स वॉल आणि देन वी कॅन सी इनसाइड आउट. एक्झामिन करू शकतो. आयडेंटिफाय सर्वायकल डायलेटेशन और व्हिज्युअलाइज अ लोअर युरिनरी ट्रॅक्ट कॉज. तुम्ही ना कसकस किंवा स्पेक्युलम वापरून सर्वाइकल डायलेटेशन तुम्ही चेक करू शकता और व्हिज्युअलाइज द लोअर युरिनरी ट्रॅक्ट कॉज. डिजिटल वजाइनल एक्झामिनेशन तुम्ही इवन शुड नॉट बी डन अंटिल प्लॅसेंटा प्रिव्हिया हॅज बीन एक्सक्लुडेड बाय USG. जोपर्यंत तुम्ही सोनोग्राफी करून कन्फर्म करत नाही की प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे तोपर्यंत डिजिटल वजाइनल एक्झामिनेशन हे करायचं नाही. Okay, so should not be done until placenta previa has been excluded by the USG. पुढे इन्व्हेस्टिगेशन काय करायचं आहे तुम्हाला? फास्टिंग ब्लड शुगर चेक करायचं आहे, कोलॅजन प्रोफाइल चेक करायचं आहे, ब्लड ग्रुपिंग अँड एक्सरे GACS करायचं आहे, अल्ट्रासाउंड करायचं आहे, डी डायमर टेस्ट करायची आहे, कलर डॉपलर करायचा आहे. इन ऑल वुमन हु आर RH निगेटिव्ह, ज्यामध्ये ब्लड फॅक्टरमध्ये RH निगेटिव्ह पार्ट आहे, ओके, त्यांना केलेकर टेस्ट शुड बी परफॉर्म फॉर क्वांटिटी FMH टू गेज द डोस ऑफ अँटी-D. केलेकर टेस्ट तुम्हाला परफॉर्म करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना अँटीडोटचा जो डोस आहे त्यांना कॅल्क्युलेट करता येईल. फिटल मॉनिटरिंग करायची आणि CTG मॉनिटरिंग सुद्धा करायची आहे.
मॅनेजमेंट काय कसं करायचं आहे ॲब्रेप्शिया प्लेसेंटामध्ये किंवा प्लेसेंटा प्रिव्हियामध्ये किंवा अँटीबॉडी हॅमरेजमध्ये. वेन टू ऍडमिट, कधी करायचं ऍडमिट, बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल असेसमेंट. तर मदरच्या इंडिव्हिज्युअल असेसमेंट तुम्हाला हा कॉल घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की डिस्चार्ज आफ्टर रिअश्युरन्स अँड काउन्सिलिंग. वुमेन प्रेझेंटिंग विथ द स्पॉटिंग हू आर नो लॉंगर ब्लीडिंग अँड वेअर प्लेसेंटा प्रिव्हिया हॅज नॉट बीन एक्सक्लुडेड. डिस्चार्ज कधी करायचं मदरला, मदरच्या इंडिव्हिज्युअल असेसमेंट वरती तुम्हाला बघायचंय की मदरला ऍडमिट करून ठेवायचं आहे की डिस्चार्ज करायचंय. आता इथे काय करायचंय, ज्या मदरला फक्त स्पॉटिंग होत होतं आणि आज स्पॉटिंग थांबलेलं आहे आणि प्लेसेंटा प्रिव्हियाचे पण चान्सेस त्याचे नाहीये, अशा मदरला तुम्हाला डिस्चार्ज करणं गरजेचं आहे. However, a woman with spotting plus previous IUD due to the placenta abruption on admission were to be appropriate. किंवा एखादी मदर स्पॉटिंगने आलेली आहे आणि तिची प्रिव्हियस हिस्ट्री आहे इंट्रायुटराइन डेथ म्हणजे बच्चू तिचा गर्भाशयात डेथ झालेले आहे, अब्रप्शन झालेलं आहे, अशा वेळेस मदरला ऍडमिशन करणं गरजेचं आहे. ऑल वुमन विथ APH, जे मदर अँटीबॉडी हॅमरेज घेऊन आलेले आहेत, हेवियर दॅन स्पॉटिंग, त्यांना जे ब्लिडिंग जे आहे ते स्पॉटिंग पेक्षा जास्त होत असेल, हेवियर आहे, अँड वुमन विथ ऑनगोइंग ब्लिडिंग आणि तिला कंटिन्युअस ब्लिडिंग होत असेल, शुड बी रिमेन इन हॉस्पिटल ॲट लीस्ट अंटिल द ब्लिडिंग हॅज स्टॉप. अशा मदरला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवणं गरजेचं आहे ॲटलिस्ट तिचं ब्लिडिंग थांबेपर्यंत. मॅनेजमेंट काय करायचं आहे, इन प्रीटर्म डिलिव्हरी इफ प्रीटर्म अँटिसिपेटेड, जर तुम्हाला वाटतं की मदर फुल टर्मच्या आधीच ती प्रीटर्म मध्येच पूर्ण दिवस घेणार नाही, डिलिव्हरी होऊ शकते. अ सिंगल कोर्स ऑफ अँटीनेटल कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ओके, त्यावेळेस मदरला सिंगल डोस ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड जे की हार्मोन्स आहेत, ओके कॉर्टिकोस्टेरॉइड्स दिले जातात. त्यामुळे त्याला डेक्झामेथाझोन दिले जाते 12 मिलीग्राम 12 अवरली 2 डोसेस. म्हणजे डेक्झामेथाझोन नावाचं इंजेक्शन आहे, ते 12 mg दिलं जातं 12 तासाच्या अंतराने 2 डोस. एका दिवसामध्ये 2 डोस पूर्ण होणार. आज जर सकाळी 10 वाजता दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आज रात्री 10 वाजता. ओके, टू वुमन बिटवीन 24 to 34 वीक्स और 6 days ऑफ जेस्टेशन. कधी देणार हे, जेव्हा मदरचं जेस्टेशनल एज जे आहे हे 24 वीक पासून ते 34 वीक पर्यंत आहे. ओके, देन टोकोलाइट्स नावाचे जे ड्रग आहे, टोकोलाइट्स शुड नॉट बी गिवन अनलेस फॉर व्हेरी प्रीटर्म वुमन, की खूपच लवकरच तिला प्रीटर्म आहे ती, कारण मदरला बेबीला आपल्याला NICU ला ट्रान्सफर करण्याची शक्यता जास्त असते. फॉर व्हेरी प्रीटर्म जे 24 to 26 म्हणजे 7 महिने सुद्धा पूर्ण नाही, 7 महिन्याच्या अलीकडे व्हेरी प्रीटर्म मदरला काय करायचं आहे, ओके, कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आपल्याला करायचं. इफ मदर इज स्टेबल, जर मदर जर स्टेबल असेल तर आपल्याला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे. डिलिव्हरी ऑफ फिटस, ओके, लाईफ स्ट्रेनिंग आहे 24 to 26 वीक्स. युजली आपण काय म्हणतो, प्रीमॅच्युअर बेबी कधी होतं, मदरच्या 28 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीच्या आधी जेव्हा बच्चू डिलिव्हर होतं त्यावेळी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे. ओके, अशा वेळेस काय होतं, डिलिव्हरी ऑफ स्टेटस फिटस काय आहे, तुमचं लाईफ स्ट्रेनिंग आहे, बच्चू जिवंत राहील नाही राहील पुढच्या गोष्टी ह्या डिपेंड करतात अकॉर्डिंग टू बच्चूचं कंडिशन कसं आहे. सो ऑल दिस जेस्टेशन एक्सपिरियन्स न्यूरोलॉजिस्ट शुड बी इन्वॉल्व इन द काउन्सिलिंग ऑफ द वुमन अँड हर पार्टनर. तर जेव्हा अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेस तुम्हाला पिडियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे लहान मुलांच्या डॉक्टरला तुम्हाला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे, कारण त्यांना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मदरला आणि पार्टनरला, फादरला. जर मदरला प्लेसेंटा प्रिव्हिया आहे तर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करायची आहे. मॅट्रिक्स रिजिम म्हणजे काय करायचं आहे, जर मदर प्रीमॅच्युअर आहे, लेस दॅन 37 वीक्स आहे, थिक ऑफ जेस्टेशन आहे, मदर हिमोडायनामिकली स्टेबल असेल आणि नो ऍक्टिव्ह ब्लीडिंग असेल तर फिटस स्टेबल आहे. दॅट इज कन्झर्वेटिव्ह म्हणजे 37 वीक्स पेक्षा कमी असेल. ओके, मदर
हिमोडायनॅमिकली स्टेबल असेल आणि ऍक्टिव्ह ब्लिडिंग नसेल तर स्टेबल आहे, कधी कलर मध्ये. ॲडवाइज बेड रेस्ट, अशा मध्ये आपण काय करायचं आहे, ॲडवाइज बेड रेस्ट, कीप पॅड चार्ट, म्हणजे बेड रेस्ट करायची आहे. जर पॅड ती चेंज करत असेल तर किती चेंजेस होत आहेत, किती ब्लिडिंग होत आहे. काही जण पॅड बघायला मागतात जस्ट टू अंडरस्टँड. वायटल साईन्स, कारण ब्लिडिंग होत आहे तर मे बी पेशंटला बीपी कमी होऊ शकतं, हार्ट रेट वाढू शकतात. ओके, सो हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर मला वायटल साईन मॉनिटर करायचं आहे, अल्ट्रासाऊंड करायचं आहे मदरचं, स्टिरॉइड द्यायचे. जसं कारण प्रीमॅच्युरिटी मध्ये आहे तर तुम्हाला मे बी चान्सेस आहे तुम्हाला बेबीसाठीचे. डेली सीटीजी करायची आहे आपल्याला, बायोफिजिकल प्रोफाईल करायचं आहे आणि फिटल मुवमेंट काउंट सुद्धा ठेवायचं की बाबा 12 तासामध्ये बच्चूने किती वेळा हालचाल केली ते सुद्धा तुम्हाला म्हणजे मदरला आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे. आणि अशा वेळेस आपल्याला मदरची डिलिव्हरी जी आहे, प्लॅसेंटा म्हणजे बेबी डिलिव्हरी आहे, ही 30 वीक्स पेक्षा आपण जर करत असेल तर तुम्हाला क्रॉस मॅच 4 युनिट्स ऑफ ब्लड जाईल, कारण मदरला डेफिनेटली ब्लड लॉस हा होणार आहे. फॉर अब्रप्शन प्लॅसेंटा इमर्जन्सी काय करायचं, कारण विट्रन वॉल सोडले ना प्लॅसेंटा, ब्लिडिंग होणार. आयसीयू ऍडमिशन, क्लोज मॉनिटरिंग अँड रिससिटेशन. अशा वेळेस मदरला आयसीयू ऍडमिशनची गरज आहे, कारण त्याला क्लोज मॉनिटरिंगची गरज असते. एबीसी म्हणजे हाय फ्लो ऑफ ऑक्सिजन, अग्रेसिव्ह फ्लुइड रिससिटेशन. ओके, एअरवे ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन. नंतर कंटिन्युअस व्हायटल साईन मॉनिटरिंग अँड युरिन आउटपुट. तुम्हाला मदरचं व्हायटल साईन कंटिन्युअस मॉनिटर करायचं आहे आणि युरिन आउटपुट सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. मॉनिटर वजानल ब्लिडिंग, स्ट्रिक्ट पॅड चार्ट. अशा वेळेस काय करायचं आहे, जे काही मदरला ब्लिडिंग होत असेल त्याचे तुम्हाला पॅड जे आहे ते चेक करायचे आहे. फॉर एनी क्लॉट, फॉर एनी फ्रेश ब्लिडिंग, फॉर एनी सॅच्युरेटेड ब्लड, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ते पॅड चेक करणं गरजेचं आहे. कंटिन्युअस सीटीजी मॉनिटरिंग फॉर फिटल हार्ट रेट. तुम्हाला कंटिन्युअस सीटीजी मॉनिटर करायची आहे फॉर फिटल हार्ट रेट. कुठे ड्रॉप तर होत नाहीये ना, एक्सेस तर होत नाहीये ना, तर हार्ट ड्रॉप झाले त्याचा अर्थ तो फिटल डिस्ट्रेस होत आहे, तर तुम्हाला इमिडिएटली डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. क्रॉस मॅच 4 युनिट्स ऑफ ब्लड. अब्रप्शन प्लॅसेंटा मध्ये ब्लड लॉसचे खूप जास्त प्रमाण असतं, त्याच्यामुळे मदरला हायपोव्हॉलिक शॉक देऊ शकतो. अशा वेळेस त्यांना ब्लड ट्रान्सफ्यूजनची गरज लागते. FFP म्हणजे ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ब्लड मधला एक घटक, ज्याला प्लाझ्मा असं बोलतात, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, तो द्यावा लागतो, जेणेकरून मदरचं ब्लिडिंग जे आहे ते कंट्रोल होऊ शकतं. नंतर डेक्झामेथासोन. डेक्झामेथासोन हे एक स्टिरॉइड आहे. युजली जर तुमची मदरची डिलिव्हरी ही 36 पेक्षा जास्त कमी दिवसांमध्ये जर होणार असेल तेव्हा बच्चूचं लंग फॉर्मेशनसाठी, लंग मॅच्युरेशनसाठी आपल्याला हे स्टिरॉइड देणं गरजेचं आहे फॉर प्रीटर्म बेबी. अब्रप्शन प्लॅसेंटा, डिसाइड मोड ऑफ डिलिव्हरी. अब्रप्शन प्लॅसेंटा मध्ये तुम्हाला डिलिव्हरीचा मोड जो आहे तो पण डिसाइड करावा लागतो. जर बच्चूचं डेथ झाली असेल, बच्चूची जर आतमध्ये डेथ झाली असेल तर त्यावेळेस तुम्हाला वजायनल डिलिव्हरी ही प्रेफरेबल असते, वजायनल डिलिव्हरी. पण जर बच्चू हेल्थ म्हणजे इफ मॅटर्नल आणि फिटल हे दोघांची पण हेल्थ कॉम्प्रोमाइज करायची नसेल आणि बच्चू स्टील अलाइव्ह आहे, त्यावेळेस तुम्हाला सिझेरियन सेक्शन हा एकच प्लॅन आहे. इंडिकेटेड वेन DIC सेट्स. अर्ली DIC मध्ये तुम्ही हा कॉल घेऊ शकता. कॉन्सर्न शुड बी टेकन फॉर हिस्टेरेक्टॉमी. Consent should be taken for hysterectomy in case of bleeding could not be controlled. जर मदरचं ब्लिडिंग कंट्रोल नाही झालं बिकॉज ऑफ अब्रप्शन प्लॅसेंटा, तर ही कंडिशन एक्सप्लेन करून कन्सर्न घेऊन पूर्णपणे माईचं गर्भाशय हे काढलं जातं, रिमूव्ह केलं जातं. फॉर RH निगेटिव्ह मदर, जी मदर RH निगेटिव्ह आहे, म्हणजे A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, O निगेटिव्ह, जर मदर RH निगेटिव्ह असेल तर तिला अँटी D हे ड्रग हे द्यावं लागतं. अँटी D शुड बी गिवन टू ऑल आफ्टर एनी प्रेझेंटेशन विथ APH.
एपीएचचा कुठलाही प्रेझेंट असू दे, अब्रप्शी असू दे, प्लेसेंटा प्रिव्ही असू दे, पण जर मदर RH निगेटिव्ह असेल तर तिला अँटीडी हे देणं गरजेचं आहे. इंडिपेंडेंट ऑफ वेदर रुटीन अँटीरियर प्रोफिलेक्टिक हॅज बीन ऍडमिशन. त्याच्या आधी सुद्धा रुटीन अँटीरियर प्रोफिलॅक्टिक दिलं जरी असेल मदरला आणि तरी सुद्धा अशा केसेसमध्ये RH निगेटिव्ह मदरला हे अँटीडी द्यावं लागतं. इन द नॉन सेन्सिटाइज्ड RH निगेटिव्ह मदर फॉर ऑल इव्हेंट्स आफ्टर 20 वीक्स ऑफ जेस्टेशन. ओके, ज्या नॉन सेन्सिटाइज मदर आहेत त्यांना अब्रप्शन प्लेसेंटा नसेल तरी कॉमनली त्यांना 20 वीक्सच्या जेस्टेशन नंतर ऍटलीस्ट 500 इंटरनॅशनल युनिट हे अँटीडॉट त्यांना द्यावं लागतं. अँटीडी जी शुड बी गिवन फॉलोड बाय द टेस्ट ऑफ आयडेंटिफाय FMH. ओके, इफ ग्रेटर दॅन 4 ml FMH नावाची टेस्ट असते. जर त्याची व्हॅल्यू ही 4 ml जास्त असेल, रेड ब्लड असेल तर ॲडिशनल अँटीडी शुड बी गिवन ॲज रिक्वायर्ड. तर ॲडिशनल अँटीडी ही देण्याची गरज आहे. I hope you all understand all these things. Thank you so much.